हे काल गावाकडून आंबे आणलेले हे बघताय संपूर्ण नाही का पिकलेले एवढं म्हणजे नाही का गावरान आंबे. हाय मित्रांनो, कसे आहेत मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावरे. मित्रांनो, आत्ता वाजले सकाळचे 11 आणि जस्ट मी आत्ताच आंघोळ वगैरे केली आहे आणि आंघोळ वगैरे करून झालं एकदम रेडी. बघू शकता तर मित्रांनो, आज मॉर्निंगचं वातावरण एकदम भारी म्हणजे नाही का कडक ऊन आहे एकदम. हे बघताय कसला भारी असं नाही का उजेड पडलं जसं काय. आपल्या डायरेक्ट आहे ना खिडकीतून समोरचा रस्ता दिसतोय. बघताय हायवे. भरपूर असं ऊन मित्रांनो, घरात खूप जास्त गरम होते. फॅन जर नाही लावला तर पूर्ण घामानेच आंघोळ होईल. आणि मित्रांनो एक गोष्ट आहे बघताय, हे काल गावाकडून आंबे आणलेले हे बघताय संपूर्ण नाही का पिकलेले एवढं म्हणजे नाही का गावरान आंबे एकदम खायला पण गोड आहे. हे बघता त्याचं कसं चिक सांडलं आहे, संपूर्ण चिकट चिकट झाले. खायला एकदम भारी लागतात मित्रांनो आणि एकदम चविष्ट पण आहे. कारण गावरान आहे आणि गावरान आंबे सहजीसहज कुठं भेटत नाही बाजारातल्यापेक्षा. हे आंबे खूप जास्त भारी आहे. मॉर्निंगचं व्ह्यू बघू शकता मित्रांनो, एकदम भारी हे बघताय. मस्त सकाळ सकाळी गार हवा सुटलेली आहे आणि इथं कडीपत्त्या सावलेले उभा आहे. एकदम भारी वाटते. कारण घरात खूप जास्त गरम होतं नाही का. फॅनची तर पूर्ण गरम वाफ येते, कारण पत्रे वगैरे तापले ना फॅन डायरेक्ट गरम वाफ सुटते. त्यामुळे फॅनच्या हवेखाली पण बसूशी वाटत नाही. आपल्या झाडाची हवा एकदम थंडगार अशी असते. मित्रांनो पाणी भरावं लागणार आपल्याला नाही का, कारण टाकी संपूर्ण मोकळी झाली बघते. पण जस्ट आत्ताच लाईट गेली त्यामुळे लाईटीची वाट बघतोय. लाईट आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले पाणी भरावं लागेल, कारण पाणीच नाही असं टाकीत. सगळ्या टाक्या मोकळे. तर मग मित्रांनो आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.